विधान परिषदेच्या विद्यमान आमदार प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आज त्यांचं हिंगोलीमध्ये जंगी स्वागत होत आहे। आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी प्रज्ञा सातव दाखल झालेले आहेत। माझ्यासोबत स्वतः प्रज्ञा सातव आहेत। ताई, महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश सोहळे खूप झालेत, मात्र काल तुम्ही काँग्रेसमधनं भाजपामध्ये गेल्या आणि राजीव सातव समर्थकांसोबत काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत, काय कारण असावं? काल आम्ही सगळे जवळजवळ 150 कार्यकर्ते राजूभाऊ सातव यांचे आणि आम्ही सोबत जाऊन भाजप परिवारामध्ये पक्षप्रवेश केला आणि अनेक 6 महिने वर्षभरापासून कार्यकर्त्यांचा आग्रह होता। तुम्ही जिल्ह्यात तर पाहतच असाल, सगळेजण विकासाची साथ देण्यासाठी अनेक वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे जिल्ह्यामध्ये, छोट्यापासून मोठ्यापर्यंत जर तुम्ही पाहिले। आणि जे कार्यकर्ते अडकून पडले होते त्यांचं म्हणणं होतं, ताई तुमच्यामुळे आम्ही इथे अडकून पडलो आहेत, आम्हाला कुठं जाता येणं, पण आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाणार आणि आपल्याला विकासात सामील व्हायचं आहे। आणि म्हणून त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी गेलेली आहे त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन। आणि जे उर्वरित आहे ते सुद्धा अतिशय आनंदित आहे, त्यांच्याही डोळ्यात अश्रू आहे आणि त्यांचाही लवकरच प्रवेश होणार आहे। त्यामुळे राजू भाऊंचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत। तुमच्या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रामध्ये 3 महत्त्वाच्या शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्या। पहिल्या, भाजपला लोकसभेला सक्षम उमेदवार मिळाला का? तुमच्याकडूनच मी या चर्चा ऐकते। माझ्यासाठी तर मला जे काही देवाभाऊंची आशीर्वाद आहेत आणि मुटकुळे दादांचे मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। हो, पण आता या सगळ्या पक्षप्रवेशानंतर तुम्ही राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपात आलात, विकासाचं तुम्ही कारण सांगितलं आहे, परंतु भाजपनं प्रज्ञा सातवांना मिळवून काय मिळवलं? ते तर तुम्ही आता भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारला तर जास्त बरं होईल। पण ताई, तुमच्यामुळं ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला इतक्या दिवस सांभाळलं, राजू सातवांच्या नंतर 2 वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली। माझ्या माहितीप्रमाणे जो सातव आणि काँग्रेसचं जे नातं होतं ते एक घट्ट होतं। भाजपनं प्रज्ञा सातवांना फोडून थेट राहुल गांधींचं पॉलिटिकली जे घरानं खंबीर होतं ते डॅमेज केलं। दादा, जे काही मला विधान परिषदेमध्ये 2दा संधी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय श्रीमती सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी या दोघांचेही मी माझ्या आयुष्यभर नेहमीच ते माझे दैवत राहणार आहेत। कारण माझ्या दुःखाच्या वेळीसुद्धा त्यांनी दोघांनी मला साथ दिली आणि मला उभं केलेलं आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी अडचण मला इथे कुठलीच नव्हती, मला नेहमी त्यांनी सांभाळून घेतलं आहे। मी तिथे खूप चांगल्या पद्धतीने माझं कामही सुरू होतं, परंतु विकासाचं काम कुठेतरी खुंटलेलं होतं आणि त्याला चालना देण्यासाठी म्हणून मी या भाजप परिवारात आले। पण तुम्ही पक्षप्रवेश केल्यामुळं काँग्रेसची जी आता वाताहत झालेली आहे, विधान परिषदेमधलं मनुष्यबळ जे सदस्य संख्या 8वरनं 7वरच आली, मग अशा कठीण परिस्थितीमध्ये पक्ष संकटात असताना तुम्हाला ज्यांनी मदत केली ते आज अडचणीत आलेत, असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, तशी अडचण काहीच विषय नाही दादा। विधान परिषदेत आम्ही 7 जण होतो आणि एक आम्हाला अपक्षांचा सपोर्ट होता आणि आता 7च्या जागी 6 झालेले आहेत। 7 जणही आम्ही भरपूर, आता अधिवेशनात तुम्ही बघितलं असेल शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमचं काम केलेलं आहे आणि नंतरही बाकीचे 6 त्यांच्या पद्धतीनं काम करतच राहणार आहे। जे काम आहे विरोध करण्याचं ते काम ते करत राहणार आहे। फक्त मला माझ्या कार्यकर्त्यांना विकासामध्ये सहभागी व्हायचं होतं। अनेक वर्ष मी विरोधामध्ये आवाज उठवला, परंतु तुम्हालाही माहिती परिस्थिती तेवढी सोपी नसते। शेवटी विकासाच्या प्रवाहामध्ये भाग घेऊनच आपण कार्यकर्त्यांना सगळ्यांना विकासामध्ये सहभागी करून घेऊ शकतो। त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला। पण आज विकासाच्या मुद्द्यावरती ज्या प्रज्ञा सातव भाजपात गेल्यात, त्या येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये दिसतील का? आगे आगे देखिए होता है क्या। तुमच्या या पक्षप्रवेशामागं विकासाचा मुद्दा सोडून आणखी एखादं मोठं कारण आहे का? कारण काल काँग्रेस नेते म्हणाले आता काँग्रेसमध्येही 100 खोके एकदम ओके झालं। नाही, तसं दुसरं काहीच कारण नाही आहे। तर आता हे सगळ्या घटना घडल्यानंतर वेगळ्या प्रकारच्या चर्चा आणि वावड्या उठतच असतात। एक शेवटचा प्रश्न आहे ताई, कदाचित राजू भाऊ जर आज असते तर त्यांना हा पक्षप्रवेश सोहळा कितपत मान्य होता?
हे बघा, जेव्हा राजूभाऊ होते तेव्हाची परिस्थिती ती वेगळी होती. आज जर राजूभाऊ असते तर ह्या परिस्थितीमध्ये काय वेगळे विषय राहिले असते ते आपण आज म्हणू शकत नाही. सगळ्यांना आज हे दुःख आहे की आज राजूभाऊ नाही आहेत आणि राजूभाऊच्या कार्याला योग्य न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळेजण आज इकडे सहभागी झालो आहोत. हो, मी भाजपचे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे, 3 वेळा भाजपकडनं प्रतिनिधित्व करतायत. साहेब, तुमच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा पक्षप्रवेश सोहळा म्हणावा का, आणि तुम्ही काय मिळवलं? हिंगोलीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा कालचा दिवस होता. आपल्या जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे आणि चांगल्या प्रकारचं नाव आहे, कधी त्यांच्यावर सातवसाहेबावर ब्लेम नव्हता की बा इथं यांनी काही भ्रष्टाचार केला का काही भानगड केली. अशा राजू सातवाच्या निधनानं आपला जिल्हा हा विकासाच्या दूर झाला होता. पण आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला आणि कालच त्यांच्या पत्नीनं आमच्या प्रज्ञाताईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यामुळं हिंगोली जिल्ह्याला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या भाषेत आजचे दिन आलेले आहेत असं मला वाटतं आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत आणि ओबीसी वर्ग हा त्यांच्यासोबत निश्चित रूपानं पहिल्यापासून राहत आलेला आहे आणि आम्हाला खूप मोठी मदत ताईंची होणार आहे. पण तुम्ही मराठवाड्यातले एक मोठे राजकीय नेते आहात. राजकारणामध्ये एक भीष्मशाह म्हणून तुमचा या ठिकाणी नाव घेतलं जाते. प्रज्ञा सातवांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीनं एकाच दगडात 3 पक्षी मारले का? जसं की गांधी घराणं, विधान परिषद भवन आणि कळमनुरी. तेवढ्या मोठ्या तर गोष्टी मला काही सांगता येणार नाहीत, पण कळमनुरी नक्कीच आम्ही सातवताईच्या माध्यमातून मारल्याशिवाय राहत नाही. येणाऱ्या काळात कळमनुरीच्या त्या तुमच्या उमेदवार असू शकतात का? त्या उमेदवार कशाच्या असतील हे मला माहीत नाही, पण कळमनुरी त्यांच्यामुळं खूप मोठा फायदा आम्हाला होणार आहे. आमचा तिथं आमदार दुसरा निश्चित रूपानं होणार आहे. नक्कीच प्रज्ञा सातवांच्या प्रवेशामुळं भाजपला पुन्हा एकदा अच्छे दिन आल्याचं आमदार मुटकुळेंनी सांगितलेलं आहे. सातवांच्या म्हणजेच सातव घराणं आणि गांधी घराण्याचं असलेलं घट्ट नातं भारतीय जनता पार्टीनं फोडलं. त्यासोबत विधान परिषदेमध्ये या ठिकाणी संख्याबळ कमी झालं, त्यामुळं या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आलं. आणि दुसरी म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेली जी भाजपची ताकद आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढणार आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली.